कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात आहे ना? सर पण ते जाधव डील कॅन्सल करतील ना? तू फक्त मी सांगितलंय तेवढं कर। अद्वैतला म्हणा मी बोलते त्यांच्याशी। आणि काय माहिती का, तू डोईफोडीची बातमी आणल्यापासून स्वतःची दखल घ्यायला तू भाग पाडलेस। हा अजून अद्वैत म्हणावं तसं तुझ्याकडे लक्ष देत नाहीये, पण देईल म्हणूनच सांगतोय। ही संधी आहे, ती अशी वाया दवडू नकोस। प्रयत्न करत राहा। आय एम शुअर एक ना एक दिवस अद्वैतचा पाय नक्की घसरेल। बघतेस काय? अगं आमच्या कुटुंबाचा इतिहास आहे तो। एक मिनिट हा. हा बोल। झाली का मजा मारून? काय? नाही म्हटलं मजा मारून झाली का? भावाला घराबाहेर काढलं, त्याच्या ऑफिसमध्ये पण प्रवेश मिळवला तुम्ही, तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय बरोबर ना? नाही म्हटलं आठवण करून द्यावी। नाही नाही चांगलं चाललंय ते ठीक आहे, माझं काम होत नाहीये त्याची काळजी वाटते मला, आणि म्हणून आठवण करून देतोय फक्त। लक्षात आहे माझ्या। बरं तू कुठे आहेस? मी कुठे ते जाऊ दे, माझं काम कधी पूर्ण होणार आहे तेवढं फक्त मला सांगा। सांगितलं ना तुला एकदा, सगळं व्यवस्थित लक्षात आहे माझ्या। काय रे तुला एवढं चिडायला काय झालं? तुमचा लाडका पुतण्या अद्वैत इथे आला होता शाळेत चौकशी करायला। त्या नेत्राचा नवरा शोभतोय बरोबर, नको त्यावेळेला ना मध्ये याची सवयच आहे त्याला। पण या सगळ्यामुळे ना मला काही दिवस लपून राहावं लागेल, आणि सगळ्यात आधी त्या अद्वैतचं काहीतरी करावं लागेल। अद्वैत ना अवघड जागेचं दुखणं झालंय। आज सकाळी घरात म्हणत होता शेखरला घरी परत आणूया म्हणून। हे सगळं ना ती नेत्रा पडवते त्याला अर्थात, पण या सगळ्यामुळे ना मला काही दिवस लपून राहावं लागेल, आणि सगळ्यात आधी त्या अद्वैतचं काहीतरी करावं लागेल। करूया करूया, सगळं व्यवस्थित मनासारखं होणार, काळजी करू नको। आज मेघना अजून एक बॉम्ब फोडणार आहे। आणि ते सगळं ठीक आहे, ती बॉम्ब फोडेल तेव्हा फोडेल, पण आज मैथिलीचा काटा काढून नेत्राला झटका द्यायचा आहे बस। काय करायचं ते सांगा। आज हो, तिला घराबाहेर कसं काढणार? मी करतो काहीतरी, आहे माझ्याकडे मार्ग। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।